आम्ही चालत चालत निघालोय आता, बट ना या जमिनीवरती गुरुत्वाकर्षण मी बी जास्त पाय उचलत नाही. मॅडमचा तर स्टॅमिना डाऊन झालाय. येणार का परत? नो. हो, अर्ध्या रस्त्यात आलो आम्ही आणि आमची बॅटरी लो झाली. बॅटरी लो झाली म्हणजे फोनची बॅटरी लो नाही झाली, आमच्या बॉडीची बॅटरी लो झाली. माझी नाही झाली. मी अजून फ्रेश आहे, ह्यांची झाली. स्टॅमिनाच नाही आजकालच्या पोरांमध्ये, सिरियसली. भारी स्पॉट आहे गाईज, नक्की या. चढावं लागतंय खूप, बट मस्त आहे. नेट वेनस. आम्ही निघालो होतो विसापूरसाठी आणि पोहोचलो लोहगड. भारी ना. आपले पूर्वज. हाय बेबी. आपले पूर्वज त्यांचे हाय. नाही तर रुसले बेबी. नाही, माकड होते तिकडे. मी त्यांना म्हटलं हिथं पण आहेत. मी त्याला म्हटलं हे पूर्वज आहेत आमचे, तर त्याने मला असं केलं. म्हणजे खरंच ते आपले पूर्वज आहेत. हा, यस. हिरो. हे बघा काय चाललंय. खाऊ खातोय तो सध्या. नाही, इटिंग संपलं. आता इथून वरती आम्हाला चढायचं. राखी, आर यू रेडी? रेडी. खूप दमगी आहे सध्या. गड चढून चढून जायचं होतं विसापूरला, आलोय लोहगडला. माकड बघते कसं. एवढं चढायचं आम्हाला वरती. बॅटरी लो. ही पूर्ण दमून गेलीये. घाट चढलं पण मी दमली का? ही एनर्जी फुल आहे. एनर्जी फुल आहे उगाचच नाही. आणि ही एक मिनिट, सकाळी पण खाऊन दुपारी पण खाऊन पण एनर्जी नाही यायच्यात. मी सकाळपासून उपाशी तरी एनर्जी माझी. उगाचच नाही मी स्ट्रॉंग वुमन. आणि आराम संपलाय बाईंचा. आता आम्ही परत आमची स्वारी निघालीये परत.
सो इथे बजरंगबली सापडलेत ऑलरेडी आहेत, मी त्यांना सापडली इथे आता. आणि आमच्या मॅडम एकदमच स्लो झालं, बॅटरी स्लो आहे पण मी नाही. ऑफकोर्स मी कशी असते नेहमी, माझी बॅटरी लोच होत नाही कधी. आमच्या मॅडमची बॅटरी लो. खरंच खूप भारी व्ह्यू आहे. आपण म्हणण्यापेक्षा मी म्हणते आधी व्ह्यू बघा आधी. खरंच खूप भारी आहे, खूपच भारी. मी इथे मावळात राहते, बट मावळातलेच किल्ले मला माहिती नाही. चांगली गोष्ट नाही आहे, बट काय म्हणून सोबत नाही आहे मला यार. आता ही आहे सो कुठपर्यंत साथ देते काय माहिती. तिची एनर्जी लवकरच एंड होते. बट खरंच इकडे तिकडे कुठेही जाण्यापेक्षा मे बी गड किल्ले फिरायला हवेत. थोडा त्रास होतो ट्रेकिंगसाठी, पण खरंच खूप भारी. जे काही समाधान आता मला मिळालंय ना वरती येऊन, इट्स अलग काइंड. सो नक्की या. मोबाईल मधून किती दिसलं तरी ते प्रत्यक्षात बघणं आणि मोबाईल मधून पाहणं खूप फरक आहे. नक्की या. मंकी आहे तिकडे आणि आमच्या मॅडम म्हणतायत लाईन मारतोय तो माझ्यावर. नाही मी सुंदर आहेच यात काही डाऊटच नाहीये. मारूच शकतो लाईन तो माझ्यावर. मी लाईन मारतोय. मॅडम काय क्वेश्चन आहे आपल्याला विचारू शकता तुम्ही, मी सांगू शकते सगळ्याच आन्सर. हां टेल. गड शिवाजी महाराजांचे, पण त्याच्यावरती मस्जिद कशासाठी? ओके, सो आपल्या महाराजांकडे जसे मराठी लोक होते, जसे आपले माणसं होते मराठी, त्याचप्रमाणे मुस्लिम लोक सुद्धा होते. ते आपल्याशी काय म्हणतात एकनिष्ठ होते. त्यामुळे त्या लोकांसाठी त्यांनी ह्या मस्जिदच्या सुविधा पुरवल्या. आता हा प्रश्न विचारू नकोस परत. जसे आपले लोक होते तसे त्यांचेही लोक होते, ते सुद्धा आपल्याशी लॉयल होते. दॅट्स व्हाय. बच्चास का किती गोड. शेवटी आई ती आईच असते. माझी मम्मा पण माझी मम्माच आहे. Oh my God! monkey! ये हमसे प्यार करने लगा है शायद. चल चल, मोबाइल मत लेना हमारा. देखिए मंकी. राखी कसं वाटतंय तुला? माझी कंपनी कशी वाटते? राखी कुठे गेली? राखी माझी कंपनी कशी वाटते तुला? तुझी कंपनी आहे? माझ्या सोबत असून काय घाबरते तू? तू ना सोबत आहे, पण हवे आली की उडून जाशील. नो, असं काही होत नाही. ह्या मॅडम दमलाच हो काय? हिच्यामुळे आम्हाला खाली जावं लागतं. तसं काय तुला वरच राहायचं? हो, राहिली असते. खूप भारी आहे तिच्यामुळे आता आम्ही खाऊ. माझी फाईन, भारी
माकडाची फॅमिली तुला पण अशीच फॅमिली हवी ना. कसं वाटतंय राखी तुला? खूप मस्त वाटत तर दमली आहे. फायनली आमची सेकंड वाली ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. खूप दिवसांपासूनचा विचार होता आमचा अँड फायनली तो आजचा दिवस आम्ही केला आणि आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. ट्रिपच म्हणायचं नाही, बट जायचं होतं आम्हाला विसापूरला, पण आम्ही गेलो लोहगडला. व्हेरी नाईस. फर्स्ट टाइम. काय म्हणतात ते, अनएक्सपेक्टेड गोष्टी घडलेल्या चांगल्या असतात. मी तिथं बसली तर मुंग्या लागल्या माझ्या, म्हणजे इथे खाली सगळ्या मुंग्या लागल्या, इथे इथे अशा. राखी काय म्हणतेस मग तू यावर? सो तू खूप गोड आहे. Oh my God. तुला मुंग्या हो मी खूप गोड आहे म्हणून त्या मुंग्या मला जास्त मुंग्या असतात. मी पदार्थ थोडी आहे. हो हो मी गोड आहे म्हणून त्या मुंग्या मला लागल्या असं म्हणणं आहे तिचं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा.